लोकसभेत विजयाचा मोठ्या प्रमाणात गुलाल उधळल्यानंतर आता महाविकास आघाडी उत्स्फूर्तपणे विधानसभेच्या तयारीला लागली आहे आणि काहीही झालं तरी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष एकत्रच निवडणूक लढवतील असं सांगितलं गेलंय। आता अशातच नाशिक जिल्हा जो महाराष्ट्रासाठी विधानसभेसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण इथे आहेत त्या मोठ्या प्रमाणात विधानसभा मतदारसंघ। त्यामुळे आता त्याबद्दलच महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे आणि पुढच्या आठवड्यात जागा वाटप होईल असं सांगितलं जाते। त्यामुळे आता नाशिकमध्ये नेमकं काय होऊ शकतं, कोणाला किती जागा मिळू शकतात, याच्या शक्यता काय आहेत, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। तुम्ही अजून महाराष्ट्र अपडेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीनं करा। नुकताच निफाड येथे शरद पवार यांचा शेतकरी मेळावा झाला आणि इथूनच विधानसभेची साखर पेरणी झाल्याचं म्हणलं जाते। अर्थात महाविकास आघाडीनं एकत्रित ही सभा घेतली नसली तरी नाशिकसाठी आता तयारी सुरू असल्याचं दिसून येते। नाशिकमधल्या 15 जागांपैकी प्रत्येक पक्षाला 5 जागा देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल अशी पहिली शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते। आता यामुळे सर्वेक्षण देखील होणार आहे आणि सर्वेक्षणातून पुढे येणार आहे ते म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी देताना पक्षाची जर अदलाबदली करावी लागली तरी देखील सगळे पक्ष तयार आहेत असं सांगितलं जातं। आता तसं पाहायला गेलं तर ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत, म्हणजेच अवघ्या 2च महिन्यांचा कालावधी आता शिल्लक आहे। त्यामुळे जे उमेदवार आहेत ज्यांची नावं जाहीर होतील त्यांना लवकरात लवकर उमेदवारी देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या प्रचारासाठी वेळ मिळावा। आणि म्हणूनच आता इच्छुक देखील जे उमेदवारासाठी इच्छुक आहेत, आमदारकीसाठी इच्छुक आहेत, ते देखील मोर्चे बांधणी करताना दिसतात। आता बघा, 2019 ची विधानसभा निवडणूक जर आपण पाहिली तर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच 10 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच आता शरदचंद्र पवार गटाने लढवल्या होत्या। त्यापैकी 6 जागांवर शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झाले होते 2019 ला। पण आता 2023 ला जेव्हा अजित पवार गट हे बाहेर पडले म्हणजेच राष्ट्रवादी फुटली, तेव्हा नाशिक जिल्ह्यातील जे आमदार होते ते सगळे अजित पवार गटात सामील झालेत आणि शिवसेनेत ही फूट पडल्यानंतर शिवसेनेचेही जे आमदार होते ते शिंदेसोबत सामील झालेत। त्यामुळे आता इथं नवीन उमेदवार शोधून जुन्या उमेदवारांना पाडण्यासाठी महाविकास आघाडी तयारी करते। शिंदे गट आणि अजित पवार गट आता महायुतीचा घटक म्हणून विधानसभा निवडणूक लढवतील। भाजपने या ठिकाणी 2019 ला 6 जागा लढवल्या होत्या, तरी भाजपचा स्ट्राईक रेट देखील चांगला होता। पण आता महायुतीमध्ये कोणाला किती कशा जागा मिळतील हे देखील इथं पाहणं महत्त्वाचं आहे। आता या सगळ्यात कळवण सुरागाणा हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघावर माकपने दावा केला। अर्थात राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा मागितली गेली आहे, त्यामुळे प्रत्येकी 5 जागांमध्ये राष्ट्रवादीला या जागेचाही विचार करावा लागणार आहे। पण अगदी योग्य पद्धतीने महाविकास आघाडीला जागा वाटप करावं लागणार आहे, जेणेकरून बंडखोरी कोणीही करणार नाही, ज्यामुळे कोणालाही धोका निर्माण होणार नाहीये। आता महायुतीतील घटक पक्ष काँग्रेसवर जर आपण नजर फिरवली तर 2019 ला काँग्रेसने जिल्ह्यातील 5 जागांवर निवडणूक लढवली होती, पण काँग्रेसचा 4ही ठिकाणी पराभव झाला आणि त्यांचा एकच आमदार म्हणजेच इगतपुरीमधून हिरामण खोसकर हे निवडून आले। त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस या मतदारसंघांवर दावा सांगू शकतो। तसंच जर आता शिवसेनेबद्दल म्हणजेच आत्ताच्या ठाकरे गटाबद्दल बोलायला झालं तर 2019 ला 9 जागांवर शिवसेनेने निवडणूक लढवली होती आणि 2च ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला आणि हे दोन्ही आमदार आता शिंदे गटात गेलेले आहेत। त्यामुळे आता या कोणकोणत्या जागांवर शिवसेना दावा सांगेल, ठाकरे गट दावा सांगेल हे पाहावं लागणार आहे। आता या सगळ्यात कोणता पक्ष कोणत्या विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता आहे याबद्दल देखील आपण या माध्यमातून जाणून घेऊयात। येवला हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघावर शिवसेना, ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार गट दावा सांगू शकतो। नांदगावमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दावा सांगू शकतो। मालेगाव बाह्यमध्ये ठाकरे गट जागा सांगू शकतो, तर मालेगाव मध्यमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट दावा सांगू शकतो। बागलांमध्ये काँग्रेस किंवा पवार गट, चांदवड देवळामध्ये काँग्रेस, कळवण सुरागाणा म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जी जागा माकपला हवी आहे
ती दावा सांगू शकतात। तर दिंडोरीमध्ये ठाकरे गट किंवा शरदचंद्र पवार गट, नाशिक पूर्वमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, नाशिक मध्यमध्ये काँग्रेस गट, नाशिक पश्चिममध्ये शिवसेना ठाकरे गट, देवळालीमध्ये शरदचंद्र पवार गट किंवा ठाकरे गट, इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस, सिन्नर आणि निफाड या दोन्ही ठिकाणी ठाकरे गट किंवा शरदचंद्र पवार गट दावा सांगू शकतो। आता या सगळ्या शक्यता आहेत। पुढच्या आठवड्यात जागा वाटप होईल असं सांगण्यात येते, त्यामुळे काही प्रमाणात हे इथलं गणित म्हणजे नाशिकचं गणित स्पष्ट होऊ शकतं। त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू, पण त्याआधी तुम्हाला महाराष्ट्र अपडेटला सबस्क्राईब करावं लागेल। त्यामुळे येणाऱ्या ज्या अपडेट आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगत जाऊ। पण तुम्हाला काय वाटतं, कोणता मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला मिळावा, कोणाची कुठे ताकद जास्त आहे, नाशिक यंदा महाविकास आघाडी जिंकू शकेल का, या सगळ्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं महाराष्ट्र अपडेटला सबस्क्राईब करा।